नमस्कार मंडळी, तुमचे हार्दिक स्वागत आहे. मंडळी, हिंदू धर्मामध्ये गंगा सप्तमीचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हाच तो दिव्य दिवस आहे जेव्हा गंगा माता पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. गंगा ही केवळ एक नदी नसून ती मोक्षदायिनी, पापांचा नाश करणारी आणि सर्वांना शांती व समाधान देणारी पवित्र माता आहे. या दिवशी गंगा मातेची पूजा केल्याने जीवनातील अनेक संकट दूर होतात, पापांचं क्षालन होतं आणि घरात सुख, शांती व समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. मंडळी, आजच्या या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गंगा मातांचा जन्म कसा झाला आणि त्या पृथ्वीवर कशा अवतरल्या. ही कथा अतिशय रोचक आणि ज्ञानवर्धक आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यामध्ये खूप महत्त्वाची माहिती. चला तर मग सुरुवात करूया गंगा सप्तमीच्या या पवित्र कथेला. पण त्याआधी एक छोटीशी विनंती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा, कमेंटमध्ये जय गंगा माता लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. चला तर मग मंडळी, कथा सुरू करूया. कथेची सुरुवात होते ती थेट सत्ययुगातून. सृष्टीचे पालनकर्ते भगवान श्री विष्णू यांनी जेव्हा वामन अवतार धारण केला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. भगवान वामनांनी राजा बळीकडे 3 पावले भूमी मागितली होती. बळीराजाने हसून ती मान्य केली. पण त्यानंतर वामन देवाने आपले विराट रूप धारण केले. त्यांच्या एका पाऊलाने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली आणि दुसरे पाऊल त्यांनी थेट आकाशाच्या दिशेने उचलले. ते पाऊल इतके विशाल होते की ते थेट ब्रह्मांड भेदून सत्यलोकात म्हणजेच साक्षात ब्रह्मदेवांच्या निवासस्थानात जाऊन पोहोचले. ब्रह्मलोकात भगवान विष्णूंचे ते दिव्य आणि तेजस्वी पाऊल पाहून साक्षात ब्रह्मदेव धन्य झाले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. स्वतःच्या आराध्य दैवताचे चरण आपल्या लोकात आलेले पाहून ब्रह्मदेवांनी अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने एका दिव्य कलशात जल घेतले. त्या मंत्रमुग्ध अवस्थेत ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंच्या त्या पवित्र चरणांना अभिषेक केला. त्यांनी श्रीहरींचे चरण धुतले. आणि काय आश्चर्य! विष्णूंच्या चरणांना स्पर्श करून जे जल खाली पडले त्या जलातून एका अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य कन्येचा जन्म झाला. तिचे रूप एखाद्या स्फटिकासारखे शुभ्र आणि निर्मळ होते. तिच्या चेहऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांडाचे तेज झळकत होते. हीच ती दिव्य कन्या जिचे नाव गंगा ठेवण्यात आले. विष्णूंच्या चरणातून जन्म झाल्यामुळे तिला विष्णुपदी असेही म्हटले जाते. ब्रह्मदेवांनी अत्यंत प्रेमाने या कन्येला आपल्या कमंडलूमध्ये स्थान दिले. अशा प्रकारे देवी गंगेचा जन्म झाला आणि ती ब्रह्मदेवांच्या कमंडलूमध्ये स्वर्गात वास करू लागली. स्वर्गात गंगेचा प्रवाह अत्यंत शांत आणि पवित्र होता. देवता, गंधर्व आणि अप्सरा तिच्या जलाचे प्राशन करून धन्य होत असत. पण पृथ्वीवरील मानवांना मात्र या दिव्य जलाचा स्पर्श अद्याप लाभला नव्हता. गंगा पृथ्वीवर कशी आली याची कथा अत्यंत रंजक आणि अंगावर शहारे आणणारी आहे. या कथेचा दुसरा भाग सुरू होतो इक्ष्वाकू वंशातील एका महान राजापासून. या राजाचे नाव होते राजा सगर. राजा सगर हा अतिशय पराक्रमी आणि प्रतापी राजा होता. अयोध्येवर त्याचे राज्य होते. राजा सगर याला 2 पत्नी होत्या. एका पत्नीचे नाव होते केशिनी, जिच्यापासून त्याला असमंजस नावाचा एक पुत्र झाला. आणि दुसरी पत्नी होती सुमती. सुमतीला तब्बल 60,000 पुत्र होते. राजा सगर याचे सामर्थ्य इतके वाढले होते की तिन्ही लोकांमध्ये त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली. आपले वर्चस्व संपूर्ण जगावर प्रस्थापित करण्यासाठी राजा सगर याने अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरवले. अश्वमेध यज्ञ हा अतिशय कठीण आणि तितकाच प्रभावशाली यज्ञ मानला जातो. या यज्ञानुसार एक खास घोडा सोडला जातो. तो घोडा ज्या ज्या राज्यांतून जाईल ते राज्य यजमान राजाच्या अधीन होते. जर कोणी त्या घोड्याला अडवले तर त्याला युद्ध करावे लागते. राजा सगरने आपल्या यज्ञाचा घोडा सोडला. त्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याचे 60,000 पुत्र करत होते. घोडा एक एक करत अनेक राज्ये पार करू लागला. सगर राजाचे सामर्थ्य आणि त्याचे ते 60,000 बलदंड पुत्र पाहून कोणीही त्या घोड्याला अडवण्याची हिंमत केली नाही. पण ही बातमी जेव्हा स्वर्गात पोहोचली तेव्हा देवांचा राजा इंद्र काळजीत पडला. इंद्राला नेहमीच आपले सिंहासन जाण्याची भीती वाटत असते. त्याला वाटले की जर राजा सगर याचा हा अश्वमेध यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला तर तो स्वर्गावरही आपला अधिकार सांगेल.
इंद्राने एक कपट रचले. तो अदृश्य रूप धारण करून पृथ्वीवर आला. जेव्हा सगर राजाचे 60,000 पुत्र विश्रांती घेत होते तेव्हा इंद्राने तो यज्ञाचा घोडा चोरला. इंद्राने तो घोडा थेट पाताळात नेला. तिथे महर्षी कपिल मुनी घोर तपश्चर्या करत होते. कपिल मुनी हे अत्यंत तेजस्वी आणि रागीट ऋषी मानले जात. ते डोळे मिटून ध्यानात मग्न होते. इंद्राने तो घोडा गुपचूप कपिल मुनींच्या आश्रमात एका झाडाला बांधून ठेवला आणि तो तिथून पसार झाला. इकडे जेव्हा सगर राजाच्या पुत्रांना जाग आली तेव्हा त्यांना यज्ञाचा घोडा दिसला नाही. ते घाबरले. जर घोडा मिळाला नाही तर यज्ञ अपूर्ण राहील आणि राजा सगर यांची मोठी बदनामी होईल. 60,000 राजपुत्रांनी संपूर्ण पृथ्वी पिंजून काढली, पण घोडा कुठेच सापडला नाही. शेवटी त्यांनी पृथ्वी उकरायला सुरुवात केली. प्रचंड कोलाहल करत ते पाताळात पोहोचले. पाताळात शोध घेत असताना त्यांना कपिल मुनींचा आश्रम दिसला आणि तिथेच एका झाडाला त्यांचा यज्ञाचा घोडा बांधलेला त्यांना आढळला. मुनी ध्यानात बसले होते, पण राजपुत्रांना वाटले की याच ढोंगी साधूने आपला घोडा चोरला आहे. अहंकाराने आंधळे झालेल्या त्या 60,000 पुत्रांनी विचार न करता कपिल मुनींना अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. अरे चोरट्या साधू, तू आमचा घोडा चोरलास. उठ, आता तुझे मरण अटळ आहे, असा आरडाओरडा ते करू लागले. त्यांच्या त्या प्रचंड आवाजाने आणि शस्त्रांच्या आवाजाने कपिल मुनींची समाधी भंग पावली. कपिल मुनींचे ध्यान मोडले. त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले. अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या डोळ्यातून साक्षात अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. कपिल मुनींच्या त्या क्रोधाग्नीने काही क्षणातच राजा सगरच्या त्या 60,000 पुत्रांना जाळून भस्मसात केले. 60,000 राजपुत्रांची राख झाली. जेव्हा राजा सगर याला ही बातमी समजली तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपले 60,000 पुत्र एका क्षणात राख झाले हे ऐकून तो कोलमडून पडला. त्याचा नातू म्हणजेच असमंजसचा मुलगा अंशुमान याला त्याने कपिल मुनींकडे पाठवले. अंशुमान अत्यंत नम्र आणि विवेकी होता. त्याने कपिल मुनींची क्षमा मागितली. मुनींचा राग तोपर्यंत शांत झाला होता. ते म्हणाले, हे अंशुमान, तुझे काका त्यांच्या अहंकारामुळे भस्म झाले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही. अंशुमानने विचारले, हे महामुनी, मग त्यांच्या आत्म्याला मुक्ती कशी मिळेल? त्यांना मोक्ष कसा प्राप्त होईल? यावर कपिल मुनी म्हणाले, यासाठी फक्त एकच उपाय आहे. जर स्वर्गात वाहणारी पवित्र गंगा पृथ्वीवर आणि तिथून पाताळात आली आणि तिच्या पवित्र जलाचा स्पर्श या राखेला झाला तरच तुझ्या पूर्वजांना मोक्ष मिळेल. अन्यथा ते कायमचे या पाताळात अडकून पडतील. अंशुमानने घोडा परत नेला आणि यज्ञ पूर्ण केला, पण त्याच्या मनात पूर्वजांच्या मुक्तीचाच विचार होता. सगर राजाच्या मृत्यूनंतर अंशुमान राजा झाला. त्याने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी घोर तपश्चर्या केली, पण त्याला यश आले नाही. त्याच्यानंतर त्याचा मुलगा दिलीप यानेही तपश्चर्या केली, पण त्यालाही गंगेला प्रसन्न करता आले नाही. अशा प्रकारे 2 पिढ्या गेल्या. सगर राजाचे 60,000 पुत्र मोक्षाच्या प्रतीक्षेत तसेच राखेच्या रूपात पडून होते. यानंतर राजा दिलीप यांचा मुलगा भगीरथ अयोध्येच्या सिंहासनावर बसला. भगीरथ अत्यंत शूर, धर्मनिष्ठ आणि आपल्या कर्तव्याची जाणीव असलेला राजा होता. जेव्हा त्याला आपल्या पूर्वजांच्या या शापाबद्दल आणि त्यांच्या दुरवस्थेबद्दल समजले तेव्हा त्याचे हृदय पिळवटून निघाले. त्याने एक दृढ निश्चय केला, जोपर्यंत मी गंगा मातेला पृथ्वीवर आणून माझ्या पूर्वजांचा उद्धार करत नाही तोपर्यंत मी राजमहालात पाय ठेवणार नाही. भगीरथाने आपले राज्य आपल्या मंत्र्यांच्या स्वाधीन केले आणि तो हिमालयाच्या दिशेने निघून गेला. गोकर्ण नावाच्या तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी अत्यंत उग्र तपश्चर्या सुरू केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता भगीरथ एका पायावर उभा राहून ब्रह्मदेवाची आराधना करू लागला. त्याची ती कठोर तपश्चर्या पाहून संपूर्ण त्रिभुवन हदरून गेली. हजारो वर्षे लुटली. शेवटी त्याच्या या अभूतपूर्व भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी हसून विचारले, हे भगीरथा, मी तुझ्या या कठोर तपश्चर्येवर अत्यंत प्रसन्न आहे. काय हवे आहे तुला? कोणताही वर माग. भगीरथाने साष्टांग नमस्कार घालत हात जोडून विनंती केली,
हे परमपिता ब्रह्मदेव, जर आपण माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला एवढाच वर द्या की माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी माता गंगेला पृथ्वीवर पाठवा. तिच्या पवित्र जलाशिवाय माझ्या 60,000 पूर्वजांना मोक्ष मिळणे अशक्य आहे. हे ऐकून ब्रह्मदेवांच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसली. ते म्हणाले, हे भगीरथा, तुझी इच्छा अत्यंत पवित्र आहे. मी गंगेला पृथ्वीवर पाठवण्यास तयार आहे, पण यात एक खूप मोठी अडचण आहे. भगीरथाने काळजीत पडून विचारले, कोणती अडचण प्रभू? ब्रह्मदेव समजावून सांगू लागले, गंगेचा प्रवाह अत्यंत प्रचंड आणि वेगवान आहे. ती जेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर कोसळेल तेव्हा तिचा तो प्रचंड वेग सहन करण्याची ताकद या पृथ्वीत नाही. गंगेच्या प्रवाहाने संपूर्ण पृथ्वी रसातळाला जाईल, प्रलय येईल. भगीरथ निराश झाला. तो म्हणाला, मग यावर काहीच उपाय नाही का देवा? माझे पूर्वज असेच तडफडत राहतील का? ब्रह्मदेव म्हणाले, एक उपाय आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात फक्त एकच देव असा आहे जो गंगेचा हा प्रचंड वेग धारण करू शकतो. ते म्हणजे देवाधिदेव महादेव, भगवान शिवशंकर. जर तू भगवान शंकरांना प्रसन्न केलीस आणि त्यांनी गंगेला आपल्या जटेत धारण करण्याची विनंती मान्य केली तरच हे कार्य पूर्ण होऊ शकेल. ब्रह्मदेवांच्या या मार्गदर्शनानंतर भगीरथाने पुन्हा एकदा तपश्चर्या सुरू केली. आता त्याची आराधना भगवान शंकरांसाठी होती. महादेवांना प्रसन्न करणे सोपे नव्हते. भगीरथाने अन्नाचा, पाण्याचा त्याग केला. फक्त हवेवर जगत त्यांनी ओम नमः शिवायचा अखंड जप सुरू केला. त्याची ती निर्मळ भक्ती आणि पूर्वजांबद्दलचा आदर पाहून अखेर कैलासपती महादेव प्रसन्न झाले. भगवान शंकर आपले त्रिशूळ आणि डमरू घेऊन भगीरथासमोर प्रकट झाले. उठ भगीरथा, महादेव अत्यंत शांत आणि गंभीर स्वरात म्हणाले. मी तुझ्या भक्तीने तृप्त झालो आहे. मला ब्रह्मदेवांचा संदेश मिळाला आहे. मी गंगा नदीला माझ्या जटांमध्ये धारण करण्यासाठी तयार आहे. भगीरथाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. इकडे स्वर्गात जेव्हा गंगेला हे समजले की तिला पृथ्वीवर जावे लागणार आहे तेव्हा तिला थोडा राग आला आणि सोबतच तिच्या मनात प्रचंड अहंकार निर्माण झाला. गंगेला वाटले, माझा वेग इतका प्रचंड आहे की मी जेव्हा स्वर्गातून खाली कोसळेन तेव्हा हा शिवशंकर मला कसा काय अडवू शकेल? मी माझ्या प्रवाहाच्या वेगात या शंकरालाही माझ्यासोबत पाताळात वाहून नेईन. गंगेचा हा अहंकार भगवान शंकरांपासून लपून राहिला नाही. अंतर्यामी महादेवांनी गालातल्या गालात एक स्मितहास्य केले. ठरल्याप्रमाणे गंगेने स्वर्गातून पृथ्वीच्या दिशेने झेप घेतली. तिचा तो वेग, तिचा तो प्रचंड आवाज पाहून साऱ्या देवता भीतीने थरथर कापू लागल्या. असे वाटत होते की आज सृष्टीचा अंत नक्की आहे. प्रचंड गर्जना करत गंगा स्वर्गातून खाली कोसळत होती. पण खाली हिमालयाच्या एका उंच शिखरावर भगवान शिवशंकर अतिशय शांतपणे आपले पाय रोवून उभे होते. त्यांनी आपले जटाजूट मोकळे सोडले होते. जटांचा एक विशाल पसारा त्यांनी तयार केला होता. अहंकाराने उन्मत्त झालेली गंगा थेट महादेवांच्या डोक्यावर येऊन आदळली. तिचा विचार होता की ती महादेवांना वाहून नेईल. पण महादेवांच्या त्या विशाल जटांमध्ये गंगा अशी काही अडकली की तिला बाहेर पडण्याचा मार्गच मिळेना. ती इकडे तिकडे धडका मारू लागली, पण भगवान शिवाच्या जटेचा एक केसही ती हलवू शकली नाही. अहंकार संपला आणि गंगेला आपली चूक उमगली. अनेक वर्षे गंगा महादेवांच्या जटांमध्येच गोल गोल फिरत राहिली. तिचा बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला होता. खाली भगीरथ वाट पाहत होता. गंगेचा थेंबही पृथ्वीवर आला नाही हे पाहून तो काळजीत पडला. त्याने पुन्हा हात जोडले आणि भगवान शंकरांची प्रार्थना सुरू केली. हे करुणासागर महादेव, गंगेचा अहंकार नष्ट झाला आहे. कृपया तिला क्षमा करा. माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तिला आपल्या जटेतून मुक्त करा. भगीरथाच्या या आर्त हाकेला महादेवांनी प्रतिसाद दिला. भगवान शंकरांनी अत्यंत कृपेने आपली जटा थोडीशी उघडली आणि त्यातून गंगेची एक छोटीशी धार त्यांनी बाहेर सोडली. हीच ती पवित्र धार जी पृथ्वीवर आली आणि भागीरथी या नावाने ओळखली जाऊ लागली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवण्यासाठी आपल्या रथावर आरूढ होऊन पुढे पुढे जाण्यास सुरुवात केली आणि गंगा त्याच्या पाठीमागून खळाळत वाहू लागली. गंगेचे पाणी अत्यंत शीतल, निर्मळ आणि पापनाशक होते.
तिच्या आगमनाने पृथ्वीवर जणू नवचैतन्य निर्माण झाले. जिथून जिथून गंगा वाहे तिथे तिथे सुबत्ता, हरळी आणि शांती पसरे. पण गंगेचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. भगीरथाच्या रथामागे जात असताना वाटेत जन्हू नावाच्या एका महान ऋषींचा आश्रम आला. जन्हू ऋषी त्यावेळी डोळे मिटून एका यज्ञाची तयारी करत होते. त्यांच्या आजूबाजूला यज्ञाचे साहित्य ठेवले होते. गंगेचा प्रवाह इतका मोठा आणि खळाळता होता की त्यात जन्हू ऋषींचा संपूर्ण आश्रम, त्यांचे यज्ञाचे साहित्य सर्व काही वाहून गेले. जेव्हा जन्हू ऋषींनी डोळे उघडले आणि आपला आश्रम उद्ध्वस्त झालेला पाहिला तेव्हा त्यांना प्रचंड क्रोध आला. आपल्या तपाच्या सामर्थ्याने त्यांनी एक ओंजळ केली आणि संपूर्ण गंगा नदी एका घोटात पिऊन टाकली. गंगा अचानक गायब झाली. भगीरथाने मागे वळून पाहिले तर कोरडी जमीन. तो धावतच जन्हू ऋषींकडे आला. त्याने ऋषींचे पाय धरले. हे महर्षी, माझ्यावर आणि माझ्या पूर्वजांवर दया करा. गंगेने जे काही केले ते अजाणतेपणी झाले आहे. जर आपण तिला असे पोटात ठेवून घेतले तर माझ्या पिढ्यानपिढ्यांची तपश्चर्या वाया जाईल आणि पूर्वज कायमचे नरकात राहतील. भगीरथाची ती अवस्था आणि त्याचे अश्रू पाहून जन्हू ऋषींचा राग शांत झाला. त्यांचे मन द्रवले. ते म्हणाले, हे भगीरथा, मी तुझी भक्ती जाणतो. मी गंगेला मुक्त करतो. पण ऋषींनी गंगेला मुखातून सोडले नाही, कारण मुखातून सोडलेले जल उष्टे झाले असते. त्यामुळे जन्हू ऋषींनी आपल्या उजव्या कानातून गंगेला बाहेर सोडले. जन्हू ऋषींच्या शरीरातून जन्म घेतल्यासारखी बाहेर आल्यामुळे तेव्हापासून गंगेला जान्हवी हे नवीन नाव मिळाले. म्हणूनच आपण गंगेला जान्हवी या नावानेही ओळखतो. यानंतर मात्र गंगेचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. भगीरथाच्या मागे मागे चालत गंगा बंगालच्या उपसागराजवळ पोहोचली. तिथून तिने थेट पाताळात प्रवेश केला. पाताळाचा अंधार गंगेच्या तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला. तिथेच कपिल मुनींचा आश्रम होता आणि त्या आश्रमाबाहेर राजा सगरच्या 60,000 पुत्रांची राख पडलेली होती. गंगा नदी संथपणे वाहत गेली आणि तिच्या त्या पवित्र दिव्य जलाचा स्पर्श त्या राखेला झाला. आणि काय आश्चर्य, गंगेच्या जलाचा स्पर्श होताच त्या 60,000 पुत्रांचे आत्मे शापातून मुक्त झाले. त्यांचे दिव्य रूप प्रकट झाले. त्यांनी आकाशातून भगीरथावर फुलांचा वर्षाव केला आणि त्याला आशीर्वाद दिला. हे भगीरथा, तुझ्यामुळे आज आम्हाला मोक्ष मिळाला. तू या वंशाचा खरा तारणहार आहेस. असे म्हणत ते सर्व आत्मे वैकुंठ लोकाकडे मार्गस्थ झाले. भगीरथाच्या या अफाट प्रयत्नांमुळे आणि कठोर तपश्चर्येमुळेच गंगा पृथ्वीवर आली. म्हणूनच तिला भागीरथी म्हटले जाते. स्वर्गातून निघून भगवान शंकरांच्या जटेतून वाट काढत हिमालयाच्या पर्वतरांगांतून आणि भारताच्या सुपीक मैदानी प्रदेशातून वाहत गंगा आजही करोडो जीवांची तहान भागवत आहे. ती केवळ एक नदी नाही, ती आपली माता आहे. जेव्हा एखादा मनुष्य आयुष्याच्या शेवटच्या क्षणी असतो तेव्हा त्याच्या मुखात गंगेचे 2 थेंब टाकले जातात, जेणेकरून त्याचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा. जिने सगर राजाच्या 60,000 पापी पुत्रांचा उद्धार केला, ती गंगा आपल्यासारख्या सामान्य माणसांची पापे का नाही धुवून काढणार? गंगेत स्नान केल्याने शरीराची शुद्धी तर होतेच, पण त्याहूनही अधिक मनाची आणि आत्म्याची शुद्धी होते. ही गंगेच्या जन्माची आणि तिच्या पृथ्वीवरील अवतरणाची एक अद्भुत आणि रसाळ कथा. अहंकार माणसाला कसा रसातळाला नेतो हे सगर राजाच्या पुत्रांकडून शिकायला मिळते. तर दृढ निश्चय आणि भक्तीने आपण साक्षात परमेश्वरालाही कसे प्रसन्न करू शकतो हे आपल्याला भगीरथाच्या चरित्रातून शिकायला मिळते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? ऐकताना तुमच्या मनाला शांती मिळाली का? जर तुम्हाला ही कथा खरोखरच आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या भावना आणि हर हर गंगे किंवा जय गंगा माता असे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या एका कॉमेंटने आम्हाला अशीच नवनवीन आणि आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. तसेच ही पवित्र कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी शेअर करणे हे देखील एका पुण्याचेच काम आहे. आणि हो, अशाच अनेक पौराणिक, आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि दैवी कथेसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि हर हर गंगे, हर हर महादेव, जय श्रीराम.